होतं जेव्हा सुनसान रस्ते बघितले आणि आजचा हा एक दिवस आहे जिथे आपण रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही आहे एवढी गर्दी बघतोय। मरीन ड्राईव्हचा हा परिसर जिथे आपल्याला रस्ता दिसणार नाही इतकी गर्दी आहे आणि आता प्रश्न असा पडतोय की इथपर्यंत टीम इंडियाला पोहोचायला किती वेळ लागेल। मुंबईकरांचा हा उत्साह आणि आज आपण बघितलं तर वीकडे आहे आणि वीकडेच्या दिवशी आपण बघतोय मुंबईकरांचा उत्साह। ही दृश्य जी आपल्या स्क्रीनवर आता आपल्याला दिसतात आणि या अगोदर आपण दाखवलं होतं की स्टेशन असो रस्ता असो प्रत्येक ठिकाणी मुंबईकर आज उपस्थित आहे। जेवढी गर्दी आता मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर दिसते त्यापेक्षा जास्त गर्दी वानखेडे स्टेडियम मध्ये आहे। दुपारी 2 वाजतापासून वानखेडे स्टेडियम भरायला सुरुवात झाली आहे। आता वानखेडे स्टेडियमचे गेट बंद करण्यात आले आहे। पूर्णपणे वानखेडे स्टेडियम क्रिकेट चाहत्यांनी भरलेला आहे। हा रस्ता क्रिकेट चाहत्यांनी भरलेला आहे। आज फक्त हा फिवर मुंबईत नाही तर पूर्ण देशात असेल जे आपल्या टीम इंडियाचा हा विजय उत्सव साजरा करतायत। जी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकून आलेली आहे आणि आपले जे काही हिरो आहेत रोहित शर्मा असू दे विराट कोहली असू दे बुमराह असू दे या सगळ्या आपल्या हिरोंना बघण्यासाठी ही अलोट गर्दी या रस्त्यावर उतरलेली आहे। हा मला वाटतं की जेव्हा रोहित शर्मा आणि त्याची टीम ही गर्दी बघेल आपल्या फॅन्सचा हा उत्साह बघेल आणि त्यांच्यासाठी चाहत्यांमध्ये असलेले हे प्रेम बघेल मला असं वाटतं की त्यांचा थकवा पूर्णपणे दूर होईल। आता सर्व फॅन्स त्या क्षणाची वाट बघतायत की कधी एकदा टीम इंडिया मुंबईत दाखल होते, कधी एकदा ही टीम त्या बसवर स्वार होते आणि ती टीम आपला वर्ल्ड कप हातात घेऊन मुंबईच्या रस्त्यावरून वानखेडे स्टेडियमकडे कूच करते। मला असं वाटतं प्राजक्ता हा क्षण ऐतिहासिक आहे, ही गर्दी ऐतिहासिक आहे। त्या विजयापेक्षा देखील हे जे प्रेम आज मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला दिसतंय प्राजक्ता एकीकडे आज आपण बघतो की वारी सुरू आहे। पंढरपुराच्या दिशेने सगळे वारकरी निघालेले आहेत। तशीच मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि या क्रिकेटच्या पंढरीत हे वारकरी आपण रस्त्यावर बघतोय आणि हे सर्व वारकरी आपल्या विठ्ठलाची वाट बघतायत ते कधी मुंबईत दाखल होतात आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत येतात। एक वारी पंढरपूरकडे सुरू आहे आणि एक क्रिकेट वारी आता मुंबईत सुरू आहे। प्राजक्ता मला असं वाटतं की हा क्षण फक्त तिथे उपस्थित असणाऱ्यांसाठी नाही तर जे आपल्या घरून बघतायत तू स्टुडिओ मधनं हा क्षण कव्हर करतेस प्रत्येकासाठी हा ऐतिहासिक आणि आयुष्यभर आपल्या सोबत राहणारा क्षण आहे। अशी मुंबई अशी गर्दी असे क्रिकेट चाहते आणि क्रिकेटवर असलेलं प्रेम आतापर्यंत ज्यांनी बघितलं नाही त्यांना मला वाटतं की आज दिसेल की भारतात क्रिकेट काय आहे, भारतीयांसाठी क्रिकेट काय आहे, क्रिकेटला भारतीयांचा धर्म का म्हटलं जातं। खरंय अमित, तुम्ही जसं म्हटलात क्रिकेटची मुंबई ही पंढरी आहे आणि हे सगळे वारकरी खरं तर आपल्या पंढरीला म्हणजेच आपल्या लाडक्या क्रिकेटर्सला पाहण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। अमित धन्यवाद संवाद साधण्यासाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय विश्वविजेती टीम इंडिया सकाळीच मायदेशी परतलेली आहे आणि आता अगदी काही क्षणात मुंबई एअरपोर्टवर त्यांचं आगमन होत आहे। मुंबई एअरपोर्टवरची ही दृश्य आता आपण पाहतोय। आत्ताच्या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि मुंबईमध्ये चाहत्यांसाठी गुड न्यूज। वर्ल्ड कप घेऊन टीम इंडिया मुंबईमध्ये परतलेली आहे। त्यांचं आगमन झालेलं आहे। ओपन डेक बसमधून त्यांची विजयी रॅली निघणार आहे आणि मुंबई एअरपोर्टवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आली रे आली टीम इंडिया आली असं म्हणूया कारण आता मुंबईमध्ये टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे। एअरपोर्टवरची ही दृश्य आपण पाहतोय। एअरपोर्टवरचे सगळे अधिकारी असतील स्टाफ असेल कर्मचारी असतील सगळेजण या क्षणाची वाट पाहत आहेत आणि मुंबईमध्ये आता वर्ल्ड कप घेऊन टीम इंडियाचं आगमन झालं असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य मुंबई एअरपोर्टवरची आहेत। मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं आगमन होतंय। तर T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचं मुंबईमध्ये आता आगमन होत आहे आणि मुंबईमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी कशा प्रकारे चाहत्यांनी गर्दी केली आहे तर आपण मगातपासून पाहतोय। मात्र सध्या एअरपोर्टवरची दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात एअरपोर्टवर देखील चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। फक्त चाहतेच नाही तर एअरपोर्टवर सगळे अधिकारी असतील कर्मचारी असतील स्टाफ असेल
त्या सगळ्यांना खरं तर याच क्षणाची उत्सुकता आहे, याच क्षणाची वाट ते पाहत आहेत। मुंबईमध्ये चॅम्पियन्सचं जंगी स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। वर्ल्ड कप घेऊन टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होत आहे, त्यांचं आगमन मुंबई एअरपोर्टवर होत आहे आणि हेच ते क्षण आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करण्यासाठी चाहते उत्सुक आहेत। आणि अगदी काही क्षणात टीम इंडिया मुंबई एअरपोर्ट मधून बाहेर येईल आणि त्यांचं आता जंगी स्वागत केलं जातंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय, कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। रस्ते अगदी खचाखच भरलेले आहेत कारण टीम इंडियाचं मुंबईमध्ये अगदी काही क्षणात आगमन होतंय। T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी, ही संपूर्ण मिरवणूक पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। खचाखच रस्ते भरून गेलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, तू स्वतः हा सगळा अनुभव घेतेस, हे सगळे क्षण जगतेस, काय सध्या चाहत्यांच्या भावना आहेत? अगदी काही क्षणात एअरपोर्टवर आता या टीमचं आगमन होतंय। खरं तर आपण बघतोय कुठल्याही क्षणी भारतीय संघ विश्वविजेता कप घेऊन या मुंबई एअरपोर्टच्या बाहेर पडणार आहे आणि भारत मातेचा जयघोष केला जातोय। रोहित शर्माचं अभिनंदन केलं जातंय। भारतीय संघासाठीच्या शुभेच्छांच्या घोषणा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। एअरपोर्ट वरती सुरक्षा ही अतिशय चोख करण्यात आलेली आहे। ज्या बसेस मधनं टीम इंडिया वानखेडेच्या दिशेने रवाना होणार आहे त्या बसेस सुद्धा प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन पोहोचलेल्या आहेत। तर एअरपोर्टच्या आतमध्ये G3 गेटच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर एअरपोर्टची सर्व सिक्युरिटी असेल, एअरपोर्ट स्टाफ असेल, त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळतात। सर्वप्रथम एअरपोर्ट वरती हे फ्लाइट लँड झालेला आहे, याचाच अर्थ की भारतीय संघ हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। मुंबईच्या भूमीमध्ये वर्ल्ड कप हा पोहोचलेला आहे आणि कुठल्याही क्षणी भारतीय संघ आता बाहेर पडणार आहे आणि ज्या सेलिब्रेशनची, ज्या उत्सवाची, ज्या आनंदाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते, टेलिव्हिजनच्या मदतीने काही मुंबईकर हा आनंद घेत आहेत, तर काही नागरिकांनी प्रत्यक्ष एअरपोर्ट वरती येऊन या संपूर्ण अनुभवाचं साक्षीदार व्हायचं ठरवलेलं आहे आणि साक्षीदार होण्यासाठी उत्साहाने मुंबईकर रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात। एअरपोर्ट वरती सुद्धा तशाच पद्धतीनं दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या दोन्ही बाजूच्या बॅरिकेडिंग मध्ये शेकडो लोक मुंबईच्या या भूमीमध्ये विश्वकप विजेत्या भारतीय संघाचं वाट बघत आहेत। या बसेस या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। नागरिकांनी कुठल्याही पद्धतीने बॅरिकेडिंग ओलांडू नये म्हणून एअरपोर्ट सुरक्षा असेल, त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा असेल, मुंबई पोलीस असेल, यांच्या अतिरिक्त टीम तैनात करण्यात आलेल्या आहे। माध्यमांसाठी एक विशेष भाग या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। P4 या ठिकाणी G3 गेट मधनं संपूर्ण संघ हा बाहेर येईल आणि त्यानंतर या बसेसमध्ये बसून ते थेट वानखेडेच्या दिशेने जाणार आहेत। परंतु जो उत्साह, जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तो खरंच न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा आहे। मुंबईकरांचं स्पिरिट नेमकं काय आहे ते आज या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर विश्वकप घेऊन भारतीय संघ मुंबई एअरपोर्ट वरती लँड झालेला आहे। 5:20 हे फ्लाइट लँड झालेला आहे आणि पुढच्या 5 मिनिटांच्या आत, 2 ते 5 मिनिटांच्या आत संपूर्ण संघ बाहेर येणार आहे आणि मुंबईकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे। मुंबईकरांच्या भरभरून प्रेमाने ते स्वतःला आनंद घेणार आहेत या भरपूर प्रेमाचा आणि हे प्रेम मुंबईकरांचं क्रिकेटवर असणारी श्रद्धा आणि मुंबईकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी भारतीय संघ आता एअरपोर्ट वरती कोणत्याही क्षणी दाखल होणार आहे आणि प्रवेशद्वारातून ते बाहेर पडणार आहेत। निश्चितच सुस्मिता, मात्र वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते कारण रस्ते हे खचाखच भरलेले आहेत, मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे आता मुंबई एअरपोर्ट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत या
इंडियाच्या टीमचा कशा प्रकारे प्रवास होणार आहे, कशा प्रकारे मार्ग काढला जाणार आहे? खरं तर एअरपोर्टच्या बाहेरच आपण जर बघितलं तर विशेष कॉन्वॉय हा तयार करण्यात आलेला आहे. या विशेष कॉन्वॉयला सांताक्रूज येथून ते बाहेर पडल्यानंतर, एअरपोर्टच्या इथून बाहेर पडल्यानंतर थेट वरळी वांद्रे सीलिंगने कलानगर वरळी वांद्रे सीलिंग पार करत हा संपूर्ण ताफा बाहेर पडेल. त्यानंतर कोस्टल रोडने हे दक्षिण मुंबईमध्ये पोहोचतील आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर दादर, माहीम, वांद्रे, प्रभादेवी त्याचबरोबर बँड्रातील जो आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणी BKCच्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही आपल्याला झालेली पाहायला मिळते आहे. एअरपोर्टच्या बाहेर आतापासूनच आपण जर बघितलं तर काही लोक आपली वाहनं घेऊन उपस्थित झालेले